हरी सत्य गुरु राया कृपा माझा केली परी नाही घडली सेवकाई हो हो परी नाही घडली सेवकाई सपडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो दान ठेविला कर हो हो मस्तकी तो दान ठेविला कर हे भोजन मागती तुप पावसर वडील विसर स्वप्न मागे हो हो वडील विसर स्वप्न मागे काय कळे उपदला अंतराया मनोनिया काय त्वरा
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सीतांचा आदिनाथ गुरु सकळ सीतांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा हरि ओम मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षा वळला बहिणी प्रती गोरक्षा वळला बहिणी प्रती हे गोरक्ष वळला गैनी प्रती गोरक्ष वळला गैनी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षा मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला कहिनी प्रसादे निवृत्ती दातर कहिनी प्रसादे निवृत्ती दातर गयनी प्रसाद निवृत्ती दातारा गयनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार जोजविले ज्ञानदेव सार जोजविले हे ज्ञानदेव सार तोजवीर ज्ञानदेव सार तोजवीर मच्छिंद्राने तो काय म्हणते जय मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षा वळला बहिणी प्रती गोरक्षा वळला बहिणी प्रती हे गोरक्ष वळला गैनी प्रती गोरक्ष वळला गैनी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षासी केला हरी अवघे चित्रे लोके आनंदाची आता जगन्नाथा चित्त ठेले माया जगन्नाथ बाप्पा जगन्नाथ नाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा कन्याची शोभा शोभत माया जगन्नाथ बाप्पा जगन्नाथ नाथांचा नाथ जनार्दन अवघाची संसार सुखाचा करीना आनंद वहिना तिन्ही लोक जाईना गे मायेतया पंढरपुरा केला माहेर पुरी सर्व सुकृतांचे फळ मिळाईना मामी जाईल पांडुरंग बापा रघुमदेवर विठ्ठलाच्या भेटिया देवसानी कन्या केला जाईना गे मायेतया पंढरपुरा केला माहेर पुरी श्री गुरु सारिकाचा पाठी राखाय घराच्या लेखा कोण करी राजयाची कांता गये विक मागे राजी आजोग्याची दीपावे कल्पतलु तलवटी जो कोणी बैसला घालू झालं सांगा जोगे ज्ञानदेव मने तरलो तरलो चौदाला गुरु कृपे श्री गुरु सारिकाचा पाठी राखा घराच्या लेखा कोण करी ही बले जर पलळीले द्वारी आतावे लुगेला गगनावरी मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुलयाची ताटवर खाली अशी आला मनसिये मनी गुपियेला सेला परत माझं विठ्ठल वर फिरला मोगरा फुलेला मोगरा फुलेला
तुका म्हणे मग नैवृत्तीवरी तुका म्हणे मग नैवृत्तीवरी तुका म्हणे मग नैऋतीवरी तुका म्हणे मग नैऋतीवरी सुखाचे शेजारी पहुडा येना सुखाचे शेजारी पहुडा येना ऐसे वर में बजा रवि नारायण ऐसे वर में बजा रवि नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोने अंतरीच्या खुणा प्रगटोने ऐसे वर में बजा रवि नारायण ऐसे वर में बजा रवि नारायण रवि नारायण रवि नारायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कृपाळू संजना तुम्ही संतजन एवढे कृपादार तुम्ही माझा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग जीव माझी जागा कामुळाची अनंत अपराधी पतितागळ हरी पाय वेगान का करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी माझा माझा हरी उभे फिरा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग जीव माझी जागा कामुळाची जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे वेडी वा पुढी उत्तरे महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला महाराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा आया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सोनजाई माते बोलो रे भाई सब संतन की जय धन्यवाद. सुंदर असा या ठिकाणी हरिपाठ झालेला आहे, परंतु त्यांना वेळ कमी मिळालेला आहे. सॉरी, कारण पुढेही आपण बहुत करणे आहे. आता या ठिकाणी लगेचच कोणी जागेवरून उठू नका. आता या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. सर्वांना विनंती करतो की आपण असाच हरिपाठ मंडळाला सुद्धा विनंती करतो की आपण जागेवर बसून घेण्याची कृपा करावी. आता लगेचच या ठिकाणी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. मी संतोष महाराज विनंती करतो की आपण टाळ सर्व तशी गोळा करून ठेवायचे. हे भाऊ या पण उचला, हे पण उचला. चला महिला मंडळ पुढे सरकून घ्या, पुढे सरकून घ्या. या ठिकाणी आता दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. सुंदर असा या ठिकाणी कुलस्वामिनी हरिपाठ मंडळ कुंडलज वावलली नेतृत्व आशाताई भगत, वजनदाई कांबेरे, मृदुमणी मंगेश बुवा भगत, भावेश बुवा कांबेरे आणि यांना सौजन्य लाभले दीपक कारले. मंडळाला या ठिकाणी श्रीफल देण्यात येत आहे. मी मंडळाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आता दीपोत्सवासाठी आपल्या सुमधुर आवाजामध्ये इथे 2 काकड्याचे अभंग होणार आहे. मी सौ आशाताई भगत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या काकड्यासाठी 2 अभंग म्हणायचे आहेत. चला महिला मंडळ पुढे सरकून घ्या, पुढे सरकून घ्या, बसून घ्या सर्व. आता या ठिकाणी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. या ठिकाणी दीपोत्सव झाल्यानंतर शिवगर्जना होणार आहे. आपल्या दिव्यानी ताई भगत यांच्या सुमधुर आवाजामध्ये या ठिकाणी शिवगर्जना होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे
आता या ठिकाणी पुढे सरकून घ्या, पुढे सरका, सरका पुढे या, पुढे महिला मंडळ पुढे या, या पुढे, पुढे सरकून घ्या. मृदुंगमानी पुढे या तुम्ही पण. बाबू थोडा पुढे, जास्त पण नका, जास्त पण नका, जास्त पण नका, पुढे या, पुढे सरका या, या पुढे. अहो मी मराठीमध्ये बोलतोय, या पुढे या, या पुढे, या पुढे सरकून घ्या, या पुढे, पुढे सरकून घ्या. वा, आपला हा कार्यक्रम यूट्यूब लाईव्ह आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्या पद्धतीने सर्वांनी शिस्तीचं पालन करा. म्हणजे आपला यूट्यूब लाईव्ह सावळे गावातील दीपोत्सव हा पूर्ण महाराष्ट्रभर दिसणार आहे. तरी सर्वांनी एकदम शिस्तीचं पालन करायचं आहे आणि दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आता प्रारंभ होणार आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की आपण पुढे येऊन बसून घेण्याची कृपा करावी. मी या दीपोत्सवासाठी ज्यांना आमंत्रित केलेले आहे त्यांना मी आसनावर आमंत्रित करत आहे. स्मिताताई चंदने मॅडम पुढे असतील त्यांना मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचे. त्याचप्रमाणे सुमिताताई चंदने, त्याचप्रमाणे चंदने साहेब यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे नारायण धुले यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्ताबाई गुरुवारे सोनूबाबा बदे यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे प्रल्हादजी कारले यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. भानदासजी धुले यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करायची. तिथल्या उचल ना खुर्च्या. त्याचप्रमाणे फुलाजी पवार साहेब पुढे असतील त्यांना विनंती करतो आपण सुद्धा पुढे येण्याची कृपा करावी. दीपक महाराज आम्ही विनंती करतो की आपण पुढे येण्याची कृपा करावी. हॅलो. अंकुश शेटबदे यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय वसंत बाबा देशमुख यांना मी विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. तसेच गुरुवर्य सोनू बाबा बसलेत.
तसेच युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण रमेश महाराज श्रीखंडे महाराजांना मी विनंती करतो आपणही व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. हेदवळी ग्रामपंचायतचे माजी पोलीस पाटील आदरणीय परशुराम बाबा पाटील यांना विनंती करतो आपणही इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. तसेच अखंड हरिनाम सप्ताहातील विना पहाऱ्याची अखंड सेवा करणारे आदरणीय एकनाथ महाराज माळी यांना मी विनंती करतो आपणही इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. तसेच आदरणीय मारुती दादा विरळे, तसेच आदरणीय तानाजी दादा भगत बोर्डे तसेच आदरणीय अनिल भाऊ जोशी, आदरणीय दामोदादा जोशी यांना विनंती करतो ज्या ज्यांचं मान्यवरांचं नाव घेतलं जाईल त्यांनी लगेचच इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. तसेच मालवाडीचे माळी महाराज यांना सुद्धा मी विनंती करतो आपणही इथे येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे.